कल्याण डोंबिवली शहराचं नाव राज्यात अभिमानाने उज्ज्वल करणारी कामगिरी गिर्यारोहक भूषण पवार यांनी साध्य केली। पवार यांनी जमिनीपासून तब्बल 2500 फूट उंचीचा नागफणीचा अत्यंत कठीण कडा यशस्वीपणे पार केलाय। नागफणी कडा हा साहसी प्रेमींसाठी सर्वात आव्हानात्मक आणि धोकादायक ट्रेकिंग स्पॉट मानला जातोय। या कठीण शिखरावर विजय मिळवत भूषण पवार यांनी कल्याण डोंबिवलीचा गौरव वाढवलाय। स्थानिक नागरिक, गिर्यारोहण संस्था आणि क्रीडाप्रेमींकडून भूषण पवार यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केली जातोय। चेंबूर येथील PL लोखंडे मार्गालगतच्या एका इमारतीला आज भीषण आग लागली। आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे। सुदैवाने अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही। मात्र अग्नितांडवामुळे परिसरात मोठी धांदल उडाली। आग नेमकी कशामुळे लागली याची कारण मीमांसा अद्याप स्पष्ट झालेला नाही आणि संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू आहे। भिवंडी तालुक्यातील पडघाजवळील बोरवली गावात राष्ट्रीय तपास यंत्रणा ATS आणि ED यांच्या पथकाने आज पहाटेपासून काही घरांवर छापेमारी केली। मिळालेल्या माहितीनुसार मध्यरात्री नंतरपासूनच या तिन्ही तपास यंत्रणा गावात सक्रिय असून गावातील निवडक घरांमध्ये शोध मोहीम सुरू होती। 2 वर्षापूर्वी या गावात मोठी कारवाई करून साकीब नाचन आणि त्यांचा मुलगा यासह 17 जणांना ताब्यात घेण्यात आले होतं। 28 जून रोजी कारागृहात साकीब नाचन यांचा मृत्यू झाल्यानंतर परिसर काहीसा शांत झाला होता। मात्र आज सकाळी सुरू झालेल्या या छापेमारीमुळे बोरवली गाव पुन्हा एकदा चर्चेचा केंद्रबिंदू ठरलाय। या कारवाईचे नेमके कारण अद्याप अधिकृतरित्या जाहीर झाले नसले तरी तपास यंत्रणेकडून दहशतवादी कृत्याशी संबंधित माहितीची पडताळणी केल्याची शक्यता व्यक्त केली जाते। नवी मुंबईत मतदार यादीतील मोठ्या घोळामुळे राजकीय वातावरण आणखीनच तापलंय। मिळालेल्या माहितीनुसार मतदारांचा मूळ प्रभागच बदलण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। प्रभाग क्रमांक 23 मधील शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख विजय माने यांच्यासह तब्बल 700 मतदारांची नावे चुकवून प्रभाग क्रमांक 24 मध्ये टाकल्याचा आरोप करण्यात आलाय। या प्रकरणात निवडणूक आयोगाकडून तक्रार दाखल करण्यात आली असून नावे मूळ प्रभागात पुन्हा न टाकल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा उमेदवारांनी दिलाय। माझा ॲड्रेस आहे अवधूत सोसायटी A207, आधार कार्ड आहे, लाईट पॅन कार्ड आहे, सर्व त्या ठिकाणचे असताना सुद्धा माझं प्रभाग 23चं नाव प्रभाग 24मध्ये गेलं। पण फक्त माझंच नाही गेलं, माझ्या परिवाराचं गेलं आणि परिवाराचं म्हणण्यापेक्षा सेक्टर 16मध्ये राहणाऱ्या अष्टविनायक सोसायटी असेल, अवधूत असेल, महालक्ष्मी असेल, सेक्टर 16ची 750 ते 700 नावं ही विविध ठिकाणी टाकण्याचं काम कुणी केलं आहे मला माहीत नाही, पण हे चुकीचं काम केलं होतं। पण हे निदर्शन आल्यानंतर आमच्या कार्यकर्त्यांनी, प्रत्येक बिल्डिंगमधील कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी प्रत्येकाच्या घरी जाऊन त्यांचं आधार कार्ड घेऊन, लाईट बिल घेऊन, व्यवस्थित फॉर्म भरून महानगरपालिकेकडे सुपूर्द केलेलं आहे। अशी हे 750 ते 700 लोकांची यादी या ठिकाणी माझ्याकडे आहे। मी प्रशासनाला विनंती करतो, ह्याच्यामध्ये जर तुम्ही काही दगाफटका केला, कारण ही शेवटी निवडणूक आहे, एक एक मत महत्त्वाचं असतं। प्रत्येक व्यक्तीला वाटतं की आम्ही त्या सेक्टरमध्ये राहतो, त्या विभागात राहतो, आमचं मत, कारण मत इकडे तिकडे टाकण्याचा अधिकार कुणालाच नाही। आणि माझी प्रशासनाला विनंती, जर तुम्ही ही 750-700 नावं प्रभाग 23मध्ये तुमच्याकडे सर्व प्रूफ दिलेलं आहे, सर्व अपील झालेलं आहे, दिलं नाही तर आम्ही कोर्टात झाल्याशिवाय राहणार नाही। हे अगदी त्यांना, प्रशासनाला मी अगदी नम्रपणे सांगतो। नवी मुंबईतील आगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाने जनसंपर्क अभियानाला सुरुवात केली। या अभियानाद्वारे इच्छुक उमेदवार घरोघरी जाऊन नागरिकांशी संवाद साधत असून आणि त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत।
अभियानाला नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत असून विशेषतः युवा इच्छुक उमेदवारांचा सक्रिय सहभाग या मोहिमेत दिसून येतोय। या माध्यमातून त्यांचा जनसंपर्क आणि उपस्थिती वाढत असल्याचंही स्पष्ट होत आहे। मनपा निवडणुकीच्या दृष्टीने हे अभियान शिंदे गटाची तयारी आणि संघटनात्मक मजबूती दर्शवणारे मानलं जात आहे। आम्ही जे आता जनसंपर्क अभियान चालू केलेलं आहे शिवसेनेमार्फत, तर खूपच सुंदर असा प्रतिसाद आपल्याला सर्व लोकांकडून भेटत आहे आणि आम्ही घरोघरी जाऊन लोकांना त्यांचे काही क्वेरीज असतील, काही प्रॉब्लेम्स असतील, तर ते विचारत आहोत। तर त्याच्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे लाडकी बहीण योजना आणि मी तुम्हाला खरंच सांगू इच्छिते, की प्रत्येक महिलेने त्याला उपयोग म्हणजे वापर झालेला आहे लाडकी बहीण योजनेचा आणि त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिक फॉर्म सुद्धा तुम्ही बघतच आहात, की असे फॉर्म आम्ही एक 200-250 फॉर्म आत्तापर्यंत सबमिट केलेले आहेत। तर आपल्या ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येकाकडे माझ्या एरियामध्ये प्रत्येकाकडे ज्येष्ठ नागरिकाचं कार्ड असेल याचा पाठपुरावा मी नक्की करेन। अभियानादरम्यान मी एक गोष्ट नोटीस केली, की बरेच लोकांचे काही प्रॉब्लेम्स आहेत, तर त्याच्या आम्ही मुळापर्यंत जाऊ शकलो। ते आम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी आम्हाला एक लीड भेटली मी म्हणेल, की आणि त्याचप्रमाणे मी सर्वांना आवाहन करते, की कृपया कोणाला काहीही इश्यू असतील तर त्यांनी आपल्या संपर्क कार्यालयात यावे आणि त्याचं निरसन करून घ्यावे। ठाण्यातील प्रादेशिक मनोरुग्णालय परिसरातील बेकायदेशीर वृक्षतोड प्रकरणी तातडीने गुन्हा दाखल करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने केली आहे। जिल्हा अध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली ठाणे आयुक्त आणि वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात या संदर्भात निवेदन सादर करण्यात आली। मनोरुग्णालयाचे विस्तारीकरण आणि नवीन इमारत तसेच विस्तारित रेल्वे स्टेशन बांधकामासाठी परिसरातील सुमारे 724 झाडे तोडण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता। मात्र मंजुरी मिळण्यापूर्वीच अनेक झाडांची कत्तल झाल्याचा आरोप प्रधान यांनी केला। पाहणीत समोर आलेल्या या प्रकारामुळे महाराष्ट्र झाडे संरक्षण अधिनियम 1975, वन्यजीव संरक्षण कायदा 1927 या तिन्ही कायद्यांचा भंग झाल्याने त्यांनी निवेदनात नमूद केलंय। या पार्श्वभूमीवर प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने वागळे इस्टेट पोलीस स्टेशन समोर हजर राहून संबंधित अधिकारी आणि विभागाविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। दरम्यान या प्रकरणाची योग्य तपासणी करून आवश्यक ती कार्यवाही केली जाईल असं वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे यांनी सांगितलंय। असं आहे, आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून आम्हाला कळलं की ते 725 झाडं तिकडे तोडणार आहेत। 24 नोव्हेंबरला महानगरपालिकेने ॲडव्हर्टाइजमेंट दिली आणि 724 झाडं, त्यात 303 झाडं टोटली तोडायची आणि 421 झाडं शिफ्ट करायची त्यांनी परवानगी मागितली। जेव्हा जागेवर आम्ही तिकडे गेलो तेव्हा आमच्या लक्षात आलं की ऑलरेडी झाडं कापून झालेली आहेत। म्हणजे किमान 100 अशी झाडं असतील, 100-125 झाडं की ऑलरेडी कापलेली आहे। जेव्हा महानगरपालिकेला विचारलं तेव्हा त्यांचं म्हणणं असं पडलं की अजून PWDने आम्हाला मागणी केलेली आहे पण आम्ही परवानगीच दिली नाही। जर अशा प्रकारे परवानगी न देता जर झाडं तोडली गेली असतील तर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे। मग ते PWDवर गुन्हा दाखल झाला पाहिजे, अधिकाऱ्यांवर, हा गुन्हा तिथल्या ठेकेदारावर दाखल झाला पाहिजे आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर शिस्तबद्धची कारवाई झाली पाहिजे। त्याचं कारण सांगतो की आपण जर एक ॲप्लिकेशन, एक साधी फांदी तोडायची असेल जरी केलं तर 100 वेळा आपल्याला झिजवायला लागतात आपले बूट, पण आपल्याला परवानगी मिळत नाही। त्याच्यानंतर ते जागेवर येतात, ते एक रिपोर्ट तयार करतात। आज 724 झाडं तोडायची परवानगी मागितली, तुम्ही जागेवर आला का? आणि तुम्ही जागेवर आल्यावर तुम्हाला हे जाणवलं नाही का की ऑलरेडी परवानगी द्यायच्या आधी तिथे हा कत्तल झालेला आहे झाडांचा? त्यामुळे अशा प्रकारच्या गोष्टी सहन केल्या जाणार नाही। राष्ट्रवादी 100% रस्त्यावर उतरेल। आम्ही आता बघतोय पुढच्या 3-4 दिवसात पोलीस काय निर्णय घेत आहेत। त्यांनी FIR केली तर ठीक, FIR केली तर ते कोणाला अटक करतायत ते आम्ही बघू आणि ठाण्याच्या सिटिझन्सला घेऊन आम्ही रस्त्यावर या ठिकाणी उतरू। अशाच नव्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।